खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज युवकांशी संवाद साधणार आहेत। युवा संवादच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे युवकांच्या समस्या जाणून घेतील। बीएमसीच्या नगरसेवकांच्या बैठकीत खडाजंगी झालेली आहे। ऋतू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेशी शिरवाडकर यांच्यामध्ये वाद झाला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अमित साटम यांच्या समोरच दोघांमध्ये खडाजंगी झाली असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळतेय। गेल्या आठवड्यात खरं तर माझं नाव पुढे करून कोण राजकारण करतं या संदर्भात ते झारीतले शुक्राचार्य शोधा असं वक्तव्य ऋतू तावडे यांनी केलेलं होतं। यानंतर वारंवार मनपातील अंतर्गत कलह येनकेन प्रकारानं समोर आलेला होता। आता अमित साटम यांच्या समोरच या दोघींमध्ये खडाजंगी झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्या खडाजंगीनंतर अमित साटम यांनी दोघींना सुद्धा समज दिली असल्याची या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळतेय। रुपाली चाकणकर यांची उद्या पत्रकार परिषद आहे। चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप आहे। सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल आहे। चाकणकर बाईंनी पहिल्यांदा दिल्ली हायकोर्टामध्ये विषय महाराष्ट्राचा दिल्ली हायकोर्टामध्ये आबरू नुकसानीचा दावा दाखल केला आणि आज हा दावा दिल्ली हायकोर्टामध्ये पेंडिंग असताना पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये त्याच लोकांवर सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला। हा अत्यंत खोटा धांदात गुन्हा दाखल करण्याचं काम पुणे पोलिसांनी केलं। ही खोटी शिलंता ज्या दाखवत आहेत ती आम्ही मान्य करणार नाहीत। खोट्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही कोर्टाकडे मागू। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं 1 सप्टेंबरला आंदोलन आहे। दौंड तालुक्यातल्या भीमा पाटस टोल नाक्यावरून आंदोलनाला सुरुवात होईल। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भीमा पाटस टोल नाक्याची पाहणी हाकेंकडून करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।